महाराष्ट्राच्या राजकारणातनं एक ब्रेकिंग न्यूज आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र येतील अशा जोरदार चर्चा सुरू झाल्यात। कारण संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर या तीन नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे आणि या भेटीच्या आधी त्यांनी मुख्यमंत्र्यांची म्हणजे एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे लवकरच युती संदर्भातला एखादा मोठा निर्णय जाहीर केला जाईल अशी कुणकुण लागली आहे, तशी माहिती मिळते आहे। सूत्रांकडून दिलेल्या अपडेट्सनुसार तीन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची येत्या 8 ते 10 दिवसात पुन्हा एकदा बैठक होऊ शकते, ज्यामध्ये एखाद्या फॉर्म्युलावरती चर्चेची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्याला माहिती देतील। गणेश, आणखी एक नवा भिडू आता महायुतीमध्ये जोडला जाणार का, याच्या चर्चा जोर धरतायत। समीकरणं काय मांडली जात आहेत सध्या राज्याच्या राजकारणात? ज्ञानदा, वरिष्ठ पातळीवरती म्हणजे शिवसेना, भाजप आणि मनसे यांच्या वरिष्ठ पातळीवरती चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू होती आणि यानंतर आता पुढे जी बोलणी करायची किंवा जो फॉर्म्युला ठरायचा त्या संदर्भातच या तीन नेत्यांना राज ठाकरेंकडून पाठवण्यात आलं होतं आणि दोन्ही नेत्यांची म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांची सकारात्मक चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर आता पुढे पुन्हा बैठक होणार आहे असं ठरलंय किंवा असं सांगितलं जात आहे की आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत या सगळ्या चर्चांसाठी आणि आगामी निवडणुकींमध्ये मनसेना सोबत घेण्यासाठी सकारात्मक आहेत। पण तो फॉर्म्युला कसा ठरवावा, कारण आताच महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, चौथा पक्ष जर आला तर त्यांना जागा द्यावी लागेल, कारण मनसेची स्पष्ट भूमिका आहे की हे आता या वेळेला आम्हाला तुम्हाला त्या अलायन्समध्ये घ्यावं लागेल आणि त्यामध्ये आम्हाला जागाही द्यावी लागतील। तर जागा कोणत्या, कसा फॉर्म्युला असणार आहे, कोणाच्या कोट्यातनं जागा जाणार किंवा दिली जाणार, या सगळ्या बाबींवरती आता चर्चा सुरू आहे आणि म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत आपल्या नेत्यांशी किंवा पक्षाच्या वरिष्ठांशी बोलत आहेत आणि या त्यांच्या बैठकांनंतर त्यांच्या सगळ्या फॉर्म्युला एक अंडरस्टँडिंग आल्यानंतर हे पुन्हा एकदा मनसेच्या नेत्यांची किंवा राज ठाकरेंची भेटू शकतात आणि त्यामध्ये कोणती जागा, मुंबईची का मुंबईच्या बाहेरची, या सगळ्या बाबींची चर्चा होईल। पण आत्ताच्या घडीला ज्यावेळेस हे तिन्ही नेते दोन्ही नेत्यांना भेटतात, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना, त्यामध्ये सकारात्मक चर्चा होते, म्हणजेच आगामी काळामध्ये काहीतरी नवीन घडू शकतं। आता जी बोलणी सुरू आहे ती त्या फॉर्म्युला संदर्भात आहे की फॉर्म्युला कसा असावा, तो फॉर्म्युला यावर चर्चा सुरू झाली असं कळतंय। 8 ते 10 दिवसांमध्ये त्यावरती काही सकारात्मक बोलणं होईल आणि त्यानंतर पुन्हा बैठक होईल आणि बैठकीमध्ये जे काही ठरतं, कारण असंही सांगितलं जातं आहे की भाजपच्या दिल्ली श्रेष्ठांकडूनही एक सकारात्मक भूमिका किंवा सकारात्मक पाऊल या मनसेला सोबत घेण्यासंदर्भातले उचलले जात आहेत आणि म्हणून त्यांच्याशी बोलूनच मनसेची पुढे चर्चा होणार आहे। यामुळे फॉर्म्युला तयार केला जाईल, त्यावर चर्चा होईल आणि नंतरच काहीतरी सकारात्मक समोर येईल। धन्यवाद गणेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर येत्या 8 ते 10 दिवसात 3 पक्षांची एक महत्त्वाची वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडेल। दिल्ली नेतृत्वाचा सुद्धा सकारात्मकपणा दिसून येतोय मनसेच्या महायुतीतल्या समावेशाबद्दल, त्यामुळे घडामोडी इंटरेस्टिंग घडतील यावरती आपले लक्ष असेलच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।